नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात। पुणे शहरामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे। राज ठाकरे यांच्या प्रचार सभेवर पावसाचं सावट आहे। शरद पवार यांची देखील सभा रद्द करण्यात आलेली आहे। वडगाव शहरी या ठिकाणी शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची रवींद्र धंगेकर यांच्यासाठी सभा होणार होती। ही सभा रद्द करण्यात आली आहे। तर राज ठाकरे यांची सुद्धा आज सभा होत आहे। मात्र या प्रचार सभेवर देखील पावसाचं सावट आहे। पुण्याच्या कात्रज स्वारगेट या परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। अवकाळी पावसाचा फटका या प्रचार सभांना देखील बसल्याचा पाहायला मिळतोय। 13 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे प्रचारासाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे। अशा वेळेला मोठ्या प्रचार सभांवर नेत्यांचा भर आहे। मात्र आज दोन महत्त्वाच्या सभा या पुण्यामध्ये होणार होत्या। एक तर राज ठाकरे, दुसरी महाविकास आघाडीची। मात्र या प्रचार सभांवर सध्या अवकाळी पावसाचं सावट आहे। तर तिसरी दृश्य आहे ती पावसानंतर सुद्धा अजित पवारांनी आपला हडपसर मधला रोड शो मात्र सुरूच ठेवलेला आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हडपसर मध्ये अजित पवार यांचा रोड शो होतोय। तर राज ठाकरे यांच्या सभेवर देखील पावसाचं सावट आहे। तर शरद पवारांची देखील पुण्यातली सभा रद्द करण्यात आली आहे। वडगाव शहरी या ठिकाणी त्यांची सभा होती। मात्र ही सभा पावसामुळे रद्द करण्यात आली आहे। तर पावसानंतर सुद्धा अजित पवारांचा हडपसर मधला रोड शो मात्र सुरू आहे। स्वतः अजित पवार पावसामध्येच या रोड शो मध्ये सहभागी झाले आहेत। तर शरद पवारांची पुण्यातली सभा रद्द करण्यात आली आहे। वडगाव शहरी या ठिकाणी सभा होणार होती। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोधे यांच्याकडे। अभिजित, आजची सभा रद्द झाली। निखिला, पुण्यात गेल्या 1 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरुवात झालेला पाहायला मिळतो आणि याच पावसाचा फटका आता महाविकास आघाडीच्या सभेला बसलेला पाहायला मिळतो। कारण महाविकास आघाडीची जी वडगाव शहरीमध्ये सभा होती ती सभा आता रद्द करण्यात आलेली आहे। सभेच्या ठिकाणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। खरं तर मोठं पाणी या सगळ्या भागात जे आहे ते साचलेलं आहे। शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची सभा, रवींद्र धंगेकर जे महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ ही सभा वडगाव शहरी या भागात खरं तर आयोजित करण्यात आलेली होती। उद्या आचारसंहिता लागत आहे। उद्या 5 वाजेपर्यंत प्रचाराचा वेळ आहे। त्यामुळे नेत्यांचा भर हा सभेवरती दिसतोय। पण पुण्यात अचानक पडलेल्या पावसामुळे खरं तर महाविकास आघाडीची जी शरद पवारांची सभा होती ती रद्द करण्यात आलेली आहे। ही दृश्य सभा ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी जे महाविकास आघाडीचे या सभेसाठी आले होते ते देखील आपल्याला तिथं खोळंबत थांबलेले पाहायला मिळतात। खरं तर 3:30 ते 4 वाजता ही सभा सुरू होणं अपेक्षित होतं। पण त्याच वेळेस पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आणि या मुसळधार पावसामुळे खरं तर ही सभा रद्द करण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सभेच्या ठिकाणी ज्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या खुर्च्या आता अक्षरशः पाण्यात बुडालेलं पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की गुडघाभर पाणी वृषाली या सगळ्या सभेच्या ठिकाणी आता साचलेलं पाहायला मिळते। जो स्टेज होता तो स्टेज सुद्धा आता पूर्णपणे पाण्यात भिजलेला पाहायला मिळतो। एक मंडप तयार करण्यात आला होता तो मंडप देखील अनेक ठिकाणी जो आहे तो मंडप अस्ताव्यस्त झालेला पाहायला मिळते। खरं तर 4 वाजता आदित्य ठाकरे स्वतः, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात हे तिन्ही मोठे नेते महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी खरं तर इथे येणार होते। पण अचानक सुरू झालेल्या पावसामुळे हा सगळा फटका जो आहे तो महाविकास आघाडीच्या सभेला बसला आणि जी महाविकास आघाडीची सभा पुण्यातील वडगाव शहरीमध्ये होणार होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे। मोठा फटका खरं तर प्रचाराला बसलेला पाहायला मिळतो। तो दुसरीकडे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात देखील पुण्यातील सारसबाग म्हणजे स्वारगेट परिसरात राज ठाकरेंची सभा 7 वाजता आयोजित केलेली आहे। तिथं देखील मुसळधार पाऊस आहे। पण ती सभा होईल की नाही असा प्रश्नचिन्ह आहे। कारण त्याही सभेवर तर पावसाचं सावट आहे। पण विशाली, आता ही दृश्य महाविकास आघाडीच्या खरं तर सभेपासून निखिला पाहायला मिळत आहेत। सगळं पूर्ण जे स्टेज आहे ते आता जलमय झालेलं आहे। गुडघाभर पाणी या सगळ्या सभेच्या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळते आणि आता ही सभा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। स्वतः शरद पवार या सभेसाठी खरं तर मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते। आदित्य ठाकरे देखील थोड्याच वेळात पुण्यात पोहोचणार होते। पण आता ही सभा रद्द करण्यात आलेली आहे आणि पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका महाविकास नक्कीच अभिजित थोडंसं थांबवते। थेट आपण